नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या तिखट मिठातल्या पुऱ्या बनवणार आहोत. तर या पुऱ्या खायला अगदी खमंग लागतात आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा चहासोबत गरमागरम अशा प्रकारची मसाला पुरी खायला एकदम मस्त लागते. तुम्ही बघू शकता किती छान इथं टम्म फुगलेली आहे आणि एकदम मऊसूत झालेली आहे. अगदी 10 ते 15 दिवस अशी टिकणारी ही पुरी आहे. तर बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर इथे आपण घेतलेलं आहे बघा, रिकामी ताट मोठं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता एक मोठी वाटी भरून आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. सोबतच घ्यायचं आहे 1 वाटी भरून ज्वारीचं पीठ आणि यासोबत घ्यायचं आहे अर्धी वाटी बेसन. बेसनचा थोडासा इथं कमी वापर करायचा. सर्व पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं. पीठ मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला आता इथे तेल टाकायचं आहे. तेल मी इथं थंडच टाकणार आहे, गरम करून घेणार नाही. यामध्ये 2 माप तेल ओतून घेऊया. तेल ओतून झालं की पिठाला छान असं चोळून घ्यायचं. तेल पिठाला चोळल्याने पुऱ्या छान असा मऊसूत होतात, कडक होत नाहीत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हाताने पीठ छान असं चोळून घ्यायचं. तर इथे आपण सर्व पिठाला तेल छान असं चोळून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये मसाले टाकून घेऊया. तर इथे बघा मी कसुरी मेथी टाकलेली आहे. सोबतच आपल्याला 1 चमचाभर हळद टाकायची आहे. हळद टाकून झाले की लाल तिखट टाकायचं आहे. तुम्ही इथे हिरवी मिरचीच्या ठेचाचा सुद्धा वापर करू शकता. तर आता 1 चमचाभर आपल्याला हातावर ओवा चोळून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. सोबतच अर्धा चमचा जिरे घ्यायचं आणि पिठामध्ये मिक्स करायचं. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पीठ छान असं मिक्स करून घेऊया. तर इथं आपला सर्व मसाला टाकून झालेला आहे. छान असं मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं मिक्स होत आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथे हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण गव्हाच्या पुऱ्या बनवतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. कणिक कसं मळतो पुऱ्या करताना तशा पद्धतीने पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. जास्त घट्ट पण ठेवायचं नाही किंवा जास्त मऊ पण करायचं नाही. तर इथे बघा अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे. वरून थोडंसं तेल ओतलेलं आहे. अजून एकदा 1, 2 ते 3 मिनिट छान असं हे पीठ मळून घेऊया. आणि या पिठाला मोराला ठेवायची गरज नाही. ज्वारीचं पीठ आपण यामध्ये मिक्स केले त्यामुळे आपल्याला इथं पटकन पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता पीठ आपण छान असं मळून घेतलेलं आहे. पोलपाट घेऊया आणि आता यावरती थोडंसं तेल लावून घेऊया पोलपाटला हाताने. आणि आता हे पीठ सर्व पोलपाटवरती काढून अजून एकदा छान असं दोन्ही हाताने मळून घेऊया. तर इथे मी छोटे छोटे गोळे करणार नाही. या पिठाचे 4 ते 5 असे गोळे करून घेणार आहे आणि मस्त छान अशी चपाती कशी लाटतो त्या पद्धतीने मोठी छान अशी याची चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर एक चपातीच्या आकाराचा आपण इथं गोळा घेतलेला आहे. छान असा हातावरती वळवून घेऊया पाट्यावरती. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण गोळा तयार केलेला आहे. चपाती कसं करतो तसा. एक थोडं कोरडं पीठ टाकलेलं आहे बघा गव्हाचं आणि त्यावरती आता हे चपाती लाटून घेऊया. तर इथे मी तेल वगैरे काही लावलेलं नाही. आपण ज्वारीचं पीठ, बेसनचं पीठ यामध्ये मिक्स केल्यामुळे इथं कोरड्या पिठाचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही पोळी चपाती लाटून घेत आहोत. जास्त जाड पण करायची नाही किंवा जास्त पातळ पण करायची नाही. मध्यम आकारामध्ये ही पोळी आपल्याला जसं गव्हाच्या पुऱ्या बनवतो त्या पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ग्लास घेतलेला आहे मी. ग्लासच्या सहाय्याने छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या बनवणार आहे. तर इथे तुम्हाला एक पुरी मी काढून दाखवते, तुम्ही बघू शकता. अशा साईजची आपण ही पोळी लाटलेली आहे. जास्त पातळ पण नाही किंवा जास्त जाड पण नाही. सर्व पुऱ्या आपण अशा आकारामध्ये कट करून घेऊया. एकसारख्या पुऱ्या
आपण अशा प्रकारे करून घेतल्या ना, तळायला पण छान दिसतं, दिसायला पण मस्त दिसतं. त्यासाठी आपण इथं ग्लासचा वापर केलेला आहे. तुम्ही वाटी किंवा टोपणाचा सुद्धा वापर करू शकता. अशा पद्धतीने मी ग्लासने पुऱ्या सर्व काढून घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीने सर्व पुऱ्या आपण बनवून घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता तळायला घेऊया. तर इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तर एक एक करून आपल्याला ही पुरी तेलात सोडायची आहे. तेल सुरुवातीला आपलं गरम करून घ्यायचं, कारण तेलात पुरी सोडली ना आपली ही पटकन फुगून वर येते. तुम्ही बघू शकता इथं आपण तेलात 1 2 ते 3 पुऱ्या सोडलेल्या आहेत. हलकसं यावरती तेल सोडून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता 1 ते 2 मिनिटांमध्ये आपली इथं ही पुरी फुगून वर आलेली आहे. जेव्हा ही पुरी फुगेल तेव्हा काय करायचं, गॅस मध्यम करायचा आणि मग पुरी पलटून घ्यायची. आणि सुरुवातीला जर आपलं तेल छान असं गरम असलं आणि पुरी टाकली ना, पुरी आपली तेलकट होत नाही. कमी जर तेल गरम असलं तर त्यामध्ये पुरी टाकली तर पुऱ्यामध्ये सर्व तेल जाऊन बसतं आणि पुरी तेलकट होते. त्यासाठी पुऱ्या टाकताना तेलामध्ये सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा. पुऱ्या फुगून वर आले की मग गॅस कमी करायचा आणि छान असं फ्राय करून घ्यायचं. तर एकदमच गॅस मोठा करून पुऱ्या जर तळून घेतल्या तर पुऱ्या आतमध्ये कच्च्या तशाच राहतात, फक्त वरून भाजलेल्या दिसतात. त्यासाठी तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने सुरुवातीला गॅस मोठा करायचा. पुऱ्या फुगून वर आल्या की मग गॅस मध्यम करायचा आणि दोन्ही बाजूने पुऱ्या छान असा फ्राय करून घ्यायचा. आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान असं आपली इथे पुरी फुगलेली आहे आणि या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत. तुम्ही बघू शकता किती छान इथं आपल्या पुऱ्यांचा कलर आलेला आहे आणि खायला पण एकदम चवीला लागते, मस्त लागते. तर आपल्या पुऱ्या छान असं तळलेल्या आहेत, काढून घेऊया आणि अशा पद्धतीने बाकीच्या सर्व पुऱ्या आपण तळून घेऊया. तर ह्या आपण पुऱ्या आपण तेलामध्ये टाकलेल्या आहेत बघा. या आपण पुऱ्या आपण तळून घेऊया, काढून घेऊया आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सर्व पुऱ्या आपण काढून घेतलेल्या आहेत. एकदम ताट भरून आपल्या इथं पुऱ्या झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त छान असा टम्म फुगलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने पुऱ्या तुम्ही बनवून बघा, अजिबात शिल्लक राहत नाही. ज्या दिवशी तुम्ही बनवाल या पुरी त्या दिवशी संपून जाते. तर एखादी पुरी तुम्हाला मी तोडून दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता इथं किती छान असं टम्म फुगलेली आहे आणि मऊसूत झालेली आहे. तर आजचं तिखट मिठाची पुरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. धन्यवाद.